नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत 12वी सायन्सचं एक इम्पॉर्टंट चॅप्टर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा अभ्यास करण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत या चॅप्टरचे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले. ज्या फॉर्म्युलांचा जर तुम्ही अभ्यास केला प्रॉपर पद्धतीने तर तुम्हाला हे चॅप्टर नक्कीच खूप सोपं वाटणार आहे. तर तुमचा अधिक वेळ न घेता जाऊया आपण लेक्चरकडे. लेक्चरची सुरुवात करणार आहोत आपण बेसिक फॉर्म्युल्यांनी. तर जे फॉर्म्युले आपण ते दोन प्रकारात बघणार आहोत. त्यातला जो पहिला प्रकार आहे फॉर्म्युले फॉर फाइंडिंग स्लोप्स. सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो आपण स्लोप फाइंड करण्यासाठी जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले बघणार आहोत. यामध्ये आपण तीन फॉर्म्युले बघणार आहोत, तीन प्रकारचे फॉर्म्युले. तर त्यातला जो पहिला प्रकार आहे तो काय आहे, इफ इन्क्लिनेशन ऑफ लाईन इज थीटा. जर तुम्हाला लाईनचं इन्क्लिनेशन दिलेलं असेल थीटा तर त्या केसमध्ये तुम्ही लाईनचा जो स्लोप आहे तो फाइंड करणार आहात m is equal to tan theta या फॉर्म्युल्याने. देन स्लोप ऑफ लाईन इज m is equal to tan theta. फॉर एक्झाम्पल इफ इन्क्लिनेशन ऑफ लाईन इज 30 डिग्री, जर लाईनचं इन्क्लिनेशन असेल 30 डिग्री देन थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. देन स्लोप ऑफ लाईन m इज इक्वल टू tan theta आणि आपल्याकडे थीटाची व्हॅल्यू आहे 30 डिग्री म्हणून स्लोप असेल m इज इक्वल टू tan 30 डिग्री आणि आपल्याला विद्यार्थी मित्रांनो tan 30 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1/√3. म्हणजेच आपल्याला जर लाईनचं इन्क्लिनेशन माहित असेल थीटा 30 डिग्री तर लाईनचा स्लोप असणार आहे m इज इक्वल टू tan थीटा म्हणजे tan 30 डिग्री म्हणजेच m इज इक्वल टू 1/√3. पहिला फॉर्म्युला आहे जर इन्क्लिनेशन असेल थीटा तर लाईनचा स्लोप m इज इक्वल टू tan थीटा. त्यानंतर स्लोप फाइंड करण्यासाठी जो दुसरा फॉर्म्युला आहे तो काय विद्यार्थी मित्रांनो, इफ द गिवन लाईन पासेस थ्रू 2 पॉइंट्स. जर दिलेली लाईन दोन पॉइंट मधून पास होत असेल a x1 y1 and b x2 y2 तर त्या केसमध्ये जो लाईनचा स्लोप आहे तो आपण कसा फाइंड करणार आहोत, m इज इक्वल टू y2 मायनस y1, y2 मधून मायनस करणार आहोत y1 अपॉन x2 मायनस x1. तर y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 या फॉर्म्युल्याने आपल्याला मिळणार आहे लाईनचा स्लोप. फॉर एक्झाम्पल इफ द गिवन लाईन पासेस थ्रू 2 पॉइंट्स a 3 7 and b -2 5. in that case slope of line AB is given by the formula m is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. तर इथे x1 ची व्हॅल्यू आहे 3, y1 ची व्हॅल्यू आहे 7, x2 ची व्हॅल्यू आहे -2, y2 ची व्हॅल्यू आहे 5. तर याच व्हॅल्यू आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार आहोत x1 y1 x2 y2. तर काय मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघा, y2 minus y1 upon x2 minus x1 या फॉर्म्युल्याचा उपयोग करून व्हॅल्यूज पुट केल्या. y2 ची व्हॅल्यू आहे 5, y1 ची व्हॅल्यू आहे -7, x2 ची व्हॅल्यू आहे -2, x1 ची व्हॅल्यू आहे 3. 5 minus 7 -2, x2 minus x1 -2 minus 3 -5 minus and minus become plus. therefore slope of given line is 2/5. म्हणजे जर दोन पॉइंट तुम्हाला माहित असतील x1 y1 आणि x2 y2 तर लाईनचा स्लोप असेल y2 minus y1 upon x2 minus x1. त्यानंतर यातला जो तिसरा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे तो काय विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला लाईनचं जनरल इक्वेशन माहित असेल, इफ द जनरल इक्वेशन ऑफ लाईन इज ax plus by plus c is equal to 0. जर लाईनचं इक्वेशन असेल ax plus by plus c is equal to 0 तर त्या केसमध्ये आपण लिहिणार आहोत स्लोप ऑफ लाईन इज गिवन बाय m is equal to minus coefficient of x upon coefficient of y minus coefficient of x upon coefficient of y, that is minus a upon b. For example, if the equation of line is 5x minus 2y plus 8 is equal to 0, line's equation असेल 5x minus 2y plus 8 is equal to 0, then slope of line is m is equal to minus a upon b. minus a ची व्हॅल्यू आहे 5, b ची व्हॅल्यू आहे -2. minus minus become plus, therefore slope of line is 5/2. तर हा पण अतिशय सोपा फॉर्म्युला आहे. यामध्ये काय करायचे तुम्हाला, मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y, दॅट इज मायनस a अपॉन b या फॉर्म्युल्याचा उपयोग करून तुम्हाला मिळणार आहे लाईनचा स्लोप. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे फॉर्म्युल्यांचा तो आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इक्वेशन्स फाइंड करायचे असतील लाईनचे तर त्यासाठी जे फॉर्म्युले आहे ते आपण बघणार आहोत या पुढच्या पार्टमध्ये. तर त्यातला जो पहिला पार्ट आहे तो काय, तर पहिलाच फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे पॉइंट स्लोप फॉर्म, त्यालाच स्लोप पॉइंट फॉर्म असंही म्हणतात. तर या नावातच
त्या फॉर्म्युल्याचा अर्थ दडलाय. तुम्हाला त्या लाईनचा स्लोप माहित असेल आणि ती लाईन ज्या पॉइंट मधून पास होते तो पॉइंट माहित असेल तर स्लोप पॉइंट फॉर्मने तुम्हाला लाईनचा इक्वेशन मिळणार आहे. आपण बघत आहोत लाईनचे इक्वेशन फाइंड करण्याचे फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला आहे पॉइंट स्लोप किंवा स्लोप पॉइंट फॉर्म. y minus y1 is equal to m into x minus x1. y minus y1 is equal to m into x minus x1. तर इथे m असणारे लाईनचा स्लोप आणि x1 y1 असणारे पॉइंट ज्या पॉइंट मधून लाईन पास होते. इफ द गिवन लाईन passes through point a x1 y1 and has slope m, जर दिलेली लाईन a x1 y1 या पॉइंट मधून पास होते आणि लाईनचा स्लोप जर m असेल तर then by slope point form the equation of given line is y minus y1 is equal to m into x minus x1. High slope point form y minus y1 is equal to m into x minus x1. For example, if the given line passes through a point a 3 5 and has slope minus 4, जर दिलेली लाईन a 3 5 या पॉइंट मधून पास होत असेल आणि तिचा स्लोप जर -4 असेल तर त्या लाईनचं इक्वेशन आपण कसं फाइंड करणार आहोत तर स्लोप पॉइंट फॉर्म किंवा पॉइंट स्लोप फॉर्मने. हियर a x1 y1 3 5 and slope -4, म्हणजे तुम्हाला पॉइंट माहित आहे, स्लोप माहित आहे, म्हणून स्लोप पॉइंट फॉर्म y minus y1 is equal to m into x minus x1. y1 ची व्हॅल्यू पुट केली आहे 5, x1 ची व्हॅल्यू पुट केलेली आहे 3, y minus y1 is equal to m into x minus x1. तर जो स्लोप पॉइंट फॉर्म बघितला त्यानंतर पुढचा जो फॉर्म्युला आहे तो पण अतिशय सोपा आहे, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. जर दिलेली लाईन ज्या पॉइंट मधून पास होत तर दिलेली लाईनचा स्लोप तुम्हाला माहित असेल आणि त्या लाईनने y ऍक्सिस वर केलेला इंटरसेप्ट माहित असेल तर स्लोप आणि इंटरसेप्ट जर तुम्हाला माहित असतील तर त्या लाईनचे इक्वेशन तुम्हाला लिहिता येणार आहे स्लोप इंटरसेप्ट फॉर्मने. If the given line has slope m and the y-intercept made by the line is c, then by slope intercept form, equation of line is y is equal to mx plus c. If the given line has slope 5 and y-intercept c made by the line is -3, म्हणजे m ची व्हॅल्यू आहे 5 आणि c ची व्हॅल्यू आहे -3. m ची व्हॅल्यू दिलेली m ची व्हॅल्यू दिली 5 आणि c ची व्हॅल्यू -3. तर त्या केसमध्ये आपण स्लोप इंटरसेप्ट फॉर्मचा उपयोग करून लाईनचे इक्वेशन फाइंड करणार आहोत y is equal to mx plus c. m ची व्हॅल्यू पुट करणार आहोत 5, c ची व्हॅल्यू -3. देन बाय स्लोप पॉइंट फॉर्म इक्वेशन ऑफ लाईन इज y is equal to 5x plus -3. प्लस आणि मायनस होतील -5x -3. त्यानंतर जो 4th नंबरचा फॉर्म्युला आहे तो आहे डबल इंटरसेप्ट फॉर्म. नावाचाच अर्थ आहे तुम्हाला डबल इंटरसेप्ट माहित असतील, म्हणजे जर दोन इंटरसेप्ट माहित असतील, x इंटरसेप्ट असेल a, y इंटरसेप्ट असेल b, तर लाईनचे इक्वेशन असणार आहे x upon a plus y upon b is equal to 1. If the intercept made by the line on x axis and y axis are a and b, then the double intercept form, by double intercept form equation of line is x upon a plus y upon b is equal to 1. For example, if the intercept made by the line on x axis is 3 and on y axis is 5, म्हणजे x axis वरचा इंटरसेप्ट a 3 आहे, y ऍक्सिस वरचा इंटरसेप्ट b 5 आहे, तर त्या केसमध्ये लाईनचे इक्वेशन x अपॉन a प्लस y अपॉन b इज इक्वल टू 1. हे इक्वेशन आपण पुढे पण सॉल्व्ह करू शकतो आणि आपल्याला प्रॉपर लाईनचे इक्वेशन मिळवता येईल त्यावरून. त्यानंतर जे लाईनचे इक्वेशन, जर एखादी लाईन ओरिजिन मधून पास होत असेल द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन इज y इज इक्वल टू mx. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा स्टँडर्ड फॉर्म लक्षात ठेवायचा आहे ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईनचा y इज इक्वल टू mx. त्यानंतर पुढचा जो फॉर्म्युला आहे तो आहे 2 पॉइंट फॉर्म. नावाचाच अर्थ आहे दोन पॉइंट माहित असतील तर लाईनचे इक्वेशन फाइंड करण्याचा फॉर्म्युला. द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स ax1 y1 and bx2 y2 is given by 2 point form y minus y1 upon y1 minus y2 is equal to x minus x1 upon x1 minus x2. If the given line passes through 2 points a 3 minus 5 and b 4 8, तर तुम्हाला x1 y1 दिलेला आहे 3 minus 5 आणि x2 y2 दिला आहे 4 8. तर 2 पॉइंट फॉर्मचा उपयोग आपण कसा करणार आहोत इथे बघूया. y minus y1 upon y1 minus y2 is equal to x minus x1 upon x1 minus x2. व्हॅल्यूज पुट करूया. x1 ची 3, y1 ची -5, x2 ची 4, y2 ची 8.
जर या व्हॅल्यूज आपण पुट केल्या y मायनस y1, y1 ची व्हॅल्यू -5 अपॉन y1 मायनस y2, y2 ची व्हॅल्यू आहे 8 इज इक्वल टू x मायनस x1, x1 ची व्हॅल्यू आहे 3 अपॉन x1 मायनस x2. तर काय मिळेल, हे मायनस आणि मायनस होणार आहे प्लस, -5 मायनस 8 होणार आहे -13, x मायनस 3 ॲज इट इज, 3 मायनस 4 होणार आहे -1. त्यावरून आपल्याला काय मिळेल, तर जर मागच्या पेजवरच्या इम्पॉर्टंट गोष्टी त्या पुढच्या पेजवर घेतल्या आपण, तर y प्लस 5 अपॉन -30 इक्वल टू x मायनस 3 अपॉन -1. इथे आपण करणार आहोत क्रॉस मल्टिप्लिकेशन, -1 इंटू y प्लस 5 इज इक्वल टू -13 इंटू x मायनस 3. त्यानंतर -y मायनस 5 इज इक्वल टू -13x मायनस मायनस प्लस 39. हा -13x इकडे जाऊन प्लस 13x होईल. त्यानंतर हा -y ॲज इट इज, हा -13x इकडे घेतला प्लस 13x, हा -5 इकडे शिफ्ट केला प्लस 5, 13x मायनस y इज इक्वल टू 39 प्लस 5, दॅट इज 13x मायनस y इज इक्वल टू 44. तर या पद्धतीने आपण मिळवलं आहे 2 पॉईंट फॉर्मने दिलेल्या लाईनचं इक्वेशन. जर तुम्हाला माझं लेक्चर आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर नक्कीच या लेक्चरला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन एक्झाम्पल जर तुम्हाला हवे असतील तर पुढचे लेक्चर बघत राहा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये नवीन उदाहरणांसह. थँक्यू.